बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात मिळून 5 ठिकाणी बाचाबाची आणि हाणामारी अशा घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे परळी केज आष्टीमध्ये हाणामारी झालेली आहे, बाचाबाची झालेली आहे। 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 ठिकाणी राडेच झालेले आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालं आणि त्यानंतर बीडमध्ये 5 वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि या सगळ्या घटना राड्यांच्या आहेत। त्यामुळे बीडमध्ये जोरदार राडे एकीकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर असे हे राडे जोरदार पद्धतीने होताना पाहायला मिळत। हाणामारी सुद्धा झालेली आहे। काही ठिकाणी पैसे वाटपाचे आरोप झालेले आहेत। अक्षरशः हमरी-तुमरीवरती आलेले आहेत लोक, कार्यकर्ते, हे आपल्याला पाहायला मिळते। परळी केज आष्टीमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे। मतदान सुरू झाल्यापासून सगळ्यात जास्त राडे हे बीडमध्ये झालेले आहेत। अधिक माहिती घेणार आहोत तर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले जात आहेत। मात्र सध्या आपण बघतोय ही काही दृश्य आहेत। 3 ठिकाणची दृश्य आपल्या समोर आलेली आहेत जिथे हाणामारी झालेली आहे, बाचाबाची झालेली आहे। उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये चांगलेच भिडलेले पाहायला मिळाले। तर काही ठिकाणी पैसे वाटपाचा सुद्धा आरोप झालेला आहे आणि या सगळ्यावरून अभूतपूर्व राडे हे बीडमध्ये पाहायला मिळाले। केवळ बीड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी राडे झाले। तर एक धक्कादायक बातमी बीडमधनं आहे, ती म्हणजे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यूही झालेला आहे। त्यामुळे बीडमध्येच वेगवेगळ्या या घडामोडी घडतायत। एकीकडे जोरदार राडे झालेले आहेत, हाणामारीपर्यंत हे राडे पोहोचले, ज्यात काही जण जखमीही झालेले आहेत। अधिक माहिती घेऊयात, स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वानंद, संपूर्ण आपण बघतोय बीडमध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रातले राडे पाहायला मिळालेत। कोणकोणत्या 5 ठिकाणी हे राडे झालेत आणि काय नेमकी कारण होती? नक्कीच प्रज्ञा, सकाळपासून बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी राडे झालेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने परळी मतदारसंघात याची सुरुवात झाली आणि धर्मापुरी येथे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आहेत राजेसाहेब देशमुख यांनी आरोप केला की धर्मापुरी येथे जे मतदान केंद्र आहे इथलं CCTV बंद आहे आणि त्या ठिकाणी विरोधकांकडून त्याचा गैरवापर करत बोगस मतदान केलं जाते। यानंतर याचा जो प्रभाव आहे हा परळी एका ठिकाणी जाणवला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे माधव जाधव आहेत यांना त्यानंतर मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीनंतर पुढची जी घटना आहे ती झाली घाटनांदूर येथे अज्ञातांकडून जे आहे ते मतदान केंद्रावरील EVM मशीन फोडण्यात आला आणि या EVM मशीन फोडल्यानंतर काही काळ या ठिकाणचे मतदान बंद होते, पण ते आता पूर्ववत सुरू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। यानंतर पुढील घटना जी आहे ही केज येथे झाली। केज येथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत हे मतदानाच्या कारणावरून समोरासमोर आले आणि यांनी या ठिकाणी काही काळ यांच्यात तणाव निर्माण झाला होता। मात्र वेळीच पोलिसांनी धाव घेत हा तणाव व्यवस्थित हाताळला आणि या ठिकाणी मतदान पुन्हा सुरू झाले। मात्र हे सगळं सुरू असतानाच यानंतर आष्टीमध्ये जे आहे ते शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत महबूब शेख यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे सुरेश धस जे आहेत यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचं एक व्हिडिओ समोर आला होता आणि त्यामध्ये मारहाण ती लाठ्याकाठ्यांनी केली गेली दिसून आले। या घटनेवेळी पोलिसांनी कुठलेही काम केले नाही असा आरोपही त्या ठिकाणी करण्यात आला होता आणि हे सगळं चालू असतानाच जे अपक्ष उमेदवार आहेत बीडमधले बाळासाहेब शिंदे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि एकंदरीत याचे जी शोक आहे ते पूर्ण बीड जिल्ह्यावर पसरलेली दिसून आली। अगदी सगळ्यात महत्त्वाचं या संपूर्ण प्रकरणामध्ये बीडमधले जे अपक्ष उमेदवार गेलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, त्या ठिकाणी पुन्हा एकदा आता मतदान घेतलं जाणार आहे का, याबद्दल काही माहिती आयोगानं दिली आहे का? याबाबतची आणखी कुठलीही माहिती मुख्य निवडणूक आयोगाकडून जे जिल्हाधिकारी त्यांच्याकडून देण्यात आलेली नाहीये। त्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि ती आपण लवकरच प्रेक्षकांपर्यंत पोहोचू। मात्र जे आज 5 ठिकाणी जे गोंधळ झालाय यामुळे नक्कीच काही प्रमाणात का होईना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। नक्कीच, मात्र परळी केज आष्टी किंवा घाटनांदूर इथे घडलेल्या या घटना अभूतपूर्व अशा स्वरूपाच्या होत्या। प्रचंड मोठ्या प्रमाणात हाणामारी झालेली पाहायला मिळाली आणि दुर्दैवीच म्हणावं लागेल की अशा स्वरूपामध्ये या
घटना घडलेल्या आहेत, हाणामारी झाली. तुर्तास धन्यवाद स्वानंद या संपूर्ण माहितीसाठी.